एकदा घरातलं काम सुरू केलं की असं वाटते काय काय करावं काय काय नाही. आता मी रांगोळी काढत आहे, खूप वर्षांनी काढत आहे, खरं सांगत आहे मी, खोटे बोलणार नाही. पहिली मी खूप रांगोळ्या काढायची, पण माझ्या स्कूलमुळे माझ्याकडून रांगोळ्या काढणं होत नाही. नाहीतर मला रांगोळ्या काढायला फार आवडायचं, मला काढता पण येते छान छान. तर माझ्याकडे आज भजन होतं, भजन मंडळी येणार होतं, तर रांगोळी तर काढावंच लागणार. असो खूप दिवसांनी चान्स मिळाला, मारूनच घ्यावं. तर ही माझी रांगोळी तयार करत आहे मी, कशी तरी छोटी मोठी काढली. भजन म्हटल्यानंतर नुसतं भजनच असते का, त्याच्यासोबत नाश्ता असते, त्यांच्या चहा पाण्याची सोय. असो, राम राम मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी मजेत आहे. तर हा एक छोटासा माझा मिनी लॉग मी तयार करत आहे. तसं तर भजन होऊन 15 दिवस झाले, पण मला वेळ मिळाला नाही मिनी लॉग तयार करायला, तर मी आज करत आहे हा छोटासा मिनी लॉग. तर हा नक्की बघा. वेळ लागतो थोडाफार करायला, जसा वेळ मिळेल तसं करावं लागतं. शेंगदाण्याचं कूट केला, लाडू केले आणि नंतर गॅसचा ओटा फुसफास केला, केस धुतले, पण केस वाळवायला वेळ मिळाला नाही. असंच राहतं गृहिणी म्हटल्यानंतर. आणि त्यानंतर देवाची साफसफाई करा, देवघर पुसपास करा, देवाजवळ रांगोळी काढा. आणि असं वाटतं काहीतरी एक दिवस तर करावं लागतं, तर छान छान करा. तर रांगोळी काढली देवाजवळ, सुरेख अशी देवाची पूजा केली होती छान. तर काय मग एक गणपती काढते म्हटलं ठिपक्यांचा. गणपती वगैरे तर काढणं सुरू केलं मी, आणि छान मला जमतं. मी नेहमीच गणपती काढते एक छोटासा ठिपक्यांचा. जर कोणाला बघायचं असेल तर बघा आणि शिकून घ्या, खूप सोपा आहे. पण गणपती काढताना मी एक गोष्ट विसरली, त्याची सोंड काढायची. मला आठवतच नव्हतं मी काय चुकली तर चुकली, जाऊ द्या ना. पण आठवण आली गणपती काढायचं. नाही तर पहिले मी रोज गणपती काढायची, रोज गणपतीला एक लाल फूल चढवायची. आता त्याला वेळ मिळत नाही, म्हणून जसं आहे तसं चालू द्यायचं. आपण आपलं काम करत राहायचं. देवाला माहीत आहे काय चुकलं का नाही, देव माफ करणारच आहे. अजून एक गोष्ट, देवाजवळ तर उंदीर पाहिजे, मग चला उंदीरच काढून घ्यावं. आणि लाडूंचा तर भोग पाहिजेच, तर मग लाडूही काढून टाकले. पण त्यानंतर थोडीशी सजावट करावं म्हटलं, थोडीफार सजावट केली. माझं असंच थोडंफार चालतं बा. मला तर खूप काही कामं करता येत नाही. एक रविवार दिवस